हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 131 परकाया प्रवेश. योगी दुसऱ्याच्या शरीरात काया प्रवेश करतो हे आजच्या युगातील लोकांना पटणे, उमजणे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे महाकठीण आहे. योगाधिराज पातंजलींचे यावर सूत्रच आहे. बंधन कारण शैथिल्यात प्रचार संवेदनात च चित्तस्य परशरीरावेशः. चित्ताचे शरीरातील बंधनाचे कारण शिथिल केले, त्याच्या शरीरातील भ्रमणाचे ज्ञान मिळविले तर चित्त परकाया प्रवेश करू शकते. परंतु अशी प्रत्यक्ष घडलेली उदाहरणे आहेत. ही उदाहरणे पुराण काळातील नसून अगदी अलीकडील आहेत. त्यांची 100% विश्वासदर्शकता आहे आणि म्हणूनच त्याला विशेष महत्त्व आहे. स्वामी विवेकानंदांच्या बाबत घडलेली ही सत्य घटना आहे. एवढेच नव्हे तर स्वतः स्वामीजींनीच याविषयी टिप्पणी लिहून ठेवलेली आहे. त्यामुळे या अघटित वाटणाऱ्या घटना सत्य आहेत ह्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो. नरेंद्रनाथ हे स्वामी विवेकानंद होण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. स्वामीजींचे मूळ नाव नरेंद्रनाथ होते. त्यावेळी नरेंद्रनाथ भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांच्याकडे दक्षिणेश्वरी येत असत. असे येण्यामागे एक अद्भुत अशी शक्ती कार्यरत होती. स्वामीजींनीच तसे स्वतः लिहून ठेवले आहे की ती शक्ती त्यांना त्यांच्या मर्जीविरुद्ध दक्षिणेश्वरी भगवान श्री रामकृष्ण परमहंसांकडे खेचून आणीत असे. एवढे असूनही नरेंद्रनाथ अजून भगवान श्री रामकृष्ण परमहंस हे अवतारी आहेत असे मानायला तयार नव्हते. त्यामुळे अर्थातच नरेंद्रनाथ भगवान श्री रामकृष्ण परमहंसांना सद्गुरू मानायला तयार नव्हते. एक दिवस एक अघटित वाटावी अशी घटना घडली. खोलीत आणखी इतर कोणीही नाही असे पाहून भगवान श्री रामकृष्ण परमहंस नरेंद्रनाथांकडे टक लावून बघता बघता एकाएकी आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी स्वतःचा उजवा पाय नरेंद्रनाथांच्या खांद्यावर ठेवला. तत्क्षणी नरेंद्रनाथांचे अभूतपूर्व भावांतर झाले. जणू काही त्यांच्या सभोवतीच्या सर्व जिन्सा एका अनंत सत्तेत विलीन होऊन गेल्या आहेत. ते एकटेच राहिले आहेत. लवकरच ते त्यांच्यातील मीपणही लय पावू लागले. त्यानंतर स्वामी विवेकानंदजींनी ह्याबाबत काढलेले उद्गार वाखाणण्यासारखे आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात, ह्या माणसाने म्हणजे भगवान श्री रामकृष्ण परमहंसांनी मला जीवनच ठेवलेले नाही. त्यांना जे कार्य करून पाहिजे आहे तेच करण्याची मला आपोआप इच्छा होते. त्या व्यतिरिक्त मी दुसरे काही करूच शकत नाही. झपाटल्यासारखा मी त्यांना अपेक्षित कार्यच करत राहतो. मग ते तसे करण्याची माझी इच्छा असो किंवा नसो. कथामृत क्रमांक 132 अपमान आणि सूड. पृषत राजा आणि भरद्वाज ऋषी यांची मैत्री होती. पृषत राजाला द्रुपद नावाचा पुत्र होता. भरद्वाज ऋषींना द्रोण नावाचा पुत्र होता. पृषत राजा आपल्या पुत्राला घेऊन भरद्वाज ऋषींच्या आश्रमात नित्य येत असे. त्यामुळे द्रुपद आणि द्रोण हे एकमेकांचे मित्र झाले होते. पुढे पृषद राजाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र द्रुपद राजा झाला. द्रोणाने धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवले. प्रत्यक्ष भगवान श्री भार्गवरामांकडून त्याने अस्त्र आणि शस्त्रविद्या संपादित केली होती. एकदा द्रोण आपल्या बालमित्राला द्रुपद राजाला भेटायला गेला. द्रोण द्रुपदाला म्हणाला, मी तुझा बालमित्र तुला भेटायला आलो आहे. मला तू ओळखलेस का? परंतु द्रुपदाने द्रोणाला ओळख द्यायला साफ नकार दिला. वर द्रुपद द्रोणाला म्हणाला की राजा नसलेला पुरुष राजाचा मित्र होऊ शकतो
असे तुला वाटले तरी कसे? काहीतरी निश्चय करून द्रोण हस्तिनापुरात वास्तव्याला आला. महाधनुर्धारी द्रोण आपल्या राज्यात आला आहे असे समजताच भीष्माचार्यांनी कौरव आणि पांडवांना धनुर्विद्या शिकण्यासाठी द्रोणाच्या हवाली केले. यथाकालावधी द्रोणाचार्यांनी त्या 105 भावंडांना धनुर्विद्या शिकवली. परंतु त्यात पांडव धनुर्विद्येत आणि एकूणच अस्त्र आणि शस्त्रविद्येत फारच तरबेज झाले. त्यातल्या त्यात अर्जुन तर युद्धकलेत फारच पारंगत आणि प्रवीण झाला. एकदा पांडवांना द्रोणाचार्य म्हणाले की तुम्ही मला काही गुरुदक्षिणा द्यावी असे माझ्या मनात आहे. त्यावर पांडवांनी आपण मागाल ती गुरुदक्षिणा आम्ही देऊ असे मोठ्या आनंदाने कबूल केले. त्यावर गुरु द्रोणाचार्य पांडवांना म्हणाले की छत्रवती नगरीमध्ये द्रुपद नावाचा राजा राज्य करतो. त्याच्याकडून ते राज्य जिंकून मला गुरुदक्षिणा म्हणून द्या. द्रोणाचार्य असे म्हणताच त्या पांडवांनी द्रुपदावर चढाई केली आणि त्याचे राज्य जिंकले आणि त्याला आणि त्याच्या अमात्यांना मुसक्या बांधून द्रोणाचार्यांसमोर आणून उभे केले. त्याला बंदिस्त केलेले पाहून द्रोणाचार्य द्रुपदाला म्हणाले की राजा द्रुपदा, तुझी माझी मैत्री जुळून असावी या हेतूनेच मी तुझे राज्य जिंकले आहे. त्यापैकी अर्धे राज्य मी तुला परत करत आहे. मी अर्ध्या राज्याचा मालक राहीन. त्यामुळे आता मी तुझ्या बरोबरीचा आहे. त्यावर द्रुपदाने द्रोणाचे आभार मानले आणि त्याच्याशी बरोबरीची मैत्री कबूल केली. परंतु याज आणि उपयाज या ऋषीबंधूंकडून यज्ञ करून द्रोणाचा वध करील असा पुत्र मिळवला. या दृष्टद्रुमानेच पुढे महाभारत युद्धात द्रोणाचा शिरच्छेद केला. हरि ओम.